तिकडे नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे। गोदावरीतील नदीचा पूर देखील ओसरला। पूर ओसरल्यानंतर रामकुंड परिसरामध्ये पूजाविधींसाठी भाविकांची आणि पर्यटकांची देखील गर्दी पाहायला मिळते। धरणातून गोदावरी नदी पात्रातील विसर्ग देखील कमी करण्यात आला। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपण सध्या रामकुंड परिसरात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला पूजाविधीसाठी भाविकांची जी गर्दी आहे ती पाहायला मिळत आहे। भाविकांसह पर्यटकांनी देखील गोदाकाठ परिसरात गर्दी केलेली आहे, रामकुंड परिसरात गर्दी केलेली आहे। नाशिक शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती। हा संपूर्ण रामकुंड परिसर पुराच्या पाण्याने वेढला गेला होता। मात्र पावसानं शहरात विश्रांती घेतल्यानंतर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। रामकुंड परिसरातील जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।